Hello, friends. Welcome to my new vlog again. And happy Republic Day, all of you. So, my friends, आज रिपब्लिक डे आहे आणि आज इकडे आमच्या सोसायटीमध्ये खाली रिपब्लिक डे सेलिब्रेट केलं. फ्लॅग होस्टिंग वगैरे झालं. आणि काल रात्री मी ऑफिसवरून लेट आल्यामुळे, लेट झोपल्यामुळे, लेट उठलो तर मला जायला काय जमलं नाही ॲज युजल. आणि आजचा बट हां, तरी पण मी ते रिपब्लिक डेचे काही फोटोज व्हिडिओज थोडेफार ते मी ॲड करणार आहे या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पुढे बघू शकतात ते फोटोज व्हिडिओज. ठीक आहे. पण आजचा स्पेशल ब्लॉग आहे बन डोसा, जी माझी मम्मी बनवते आता. तर ते मी तुम्हाला दाखवतो किचनमध्ये जाऊन मम्मी कशी बनवते बन डोसा. ओके. आणि हेही दाखवेल की आमच्याकडे जे झाडांचे कुंड्या आहेत ते कोणते कोणते झाडांचे कुंड्या आहेत, त्या मम्मीने काय काय नाव ठेवलं आहे त्या झाडाच्या कुंड्यांचे, ते पण दाखवणार आहे. तर बनून राहा माझ्या व्लॉगमध्ये फ्रेंड्स. ओके. तो चलो बन डोसा कैसा बन रहा है वो देखने चलो. मम्मी, तर हे बघा बन डोसा बनवायच्या प्रोसेसमध्ये आहे मम्मी. तुम्हाला दाखवतो. मम्मी जरा थोडंसं स्मॉल इंट्रोडक्शन दे की काय केलं तुम्ही. हे 1 कप बारीक रवा, त्याच्यामध्ये अर्धा कप दही, या कपाचं माप घेतलं, आणि पाणी. थोड्या वेळ तिथे बॅटर मिक्स करून ठेवलेलं. आता मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड करते. तर ही फायनल स्टेप आहे ना तुझी. तर जरा थोडं शॉर्टमध्ये सांग याच्यात तू काय काय टाकलं म्हणजे परत एकदा. त्याच्यामध्ये मी तडका दिला, तडका आधी कढईत घेऊन ठेवला,
राई, जिरे, कढीपत्ता, कांदा आणि बॅटर बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये मी हो. मध्ये करून मिक्स करून बॅटर करून मिक्सरला हे करून घेतलं. थोडासा खायचा. हा कावळा नेहमी येतो ना? हो, मी जेवण बनवायला लागली. बघा मी काय फ्रेंड्स, लागली हा नेहमी येतो हा कावळा. आणि ते त्याला मेन म्हटलं तर चिकन. आता त्याला चिकन टाकलं तर येईल आणि जाईल. ते बघा तर हे आता फायनली मम्मी टाकते डोसा बनवायला, बन डोसा. डोसा ऑलमोस्ट रेडी आहे. वा, तो बघा याला पण डोसा खायचा आहे वाटतं, बन डोसा. घे घे, खा खा खा. गेला. परत आला. हा दुसरा आहे. दुसरा असं कसं कळणार दुसरा? दुसरा आहे तो घेऊन गेला ना आता, तो बघायला आला. अच्छा, सगळे येतात, खूप येतात कावळे. ऑलमोस्ट तयार झालेला आहे. फायनली बन डोसा इज रेडी फ्रेंड्स. कोण कोण येत आहे खायला? बघा हा आहे बन डोसा. मस्त कुरकुरीत असेल, स्पॉन्जी आहे. स्पॉन्जी बन डोसा. काय बघ, जाडा होता असा बन डोसा. हा बघ असा तयार होतो बन डोसा. ओ, तर हे आतमध्ये सगळं जे तू टाकलंय ते सगळं, मिरची वगैरे वगैरे. सो फ्रेंड्स, बघितलं तुम्ही बन डोसा बनवायची प्रोसेस. आणि मम्मीने तुम्हाला सांगितलं पण की काय काय टाकलं त्याच्यामध्ये, काय काय लागतं बन डोसा बनवायच्या वेळेस. आणि आता रेडी आहे बन डोसा. आणि मी खूप हंग्री येते खाण्यासाठी, तोंडात अक्षरशः पाणी येते. आम्ही सगळेजण खाऊ आता ते. तुम्ही पण कधी या माझ्या घरी तर बन डोसा बनवून देईल माझी मम्मी तुम्हाला. आणि याच्यानंतर जे झाडे, जे कुंड्या आहेत, कोणते कोणते कुंड्या आहेत, कोणत्या झाडांच्या कुंड्या आहेत, ते पण मम्मीनी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या ब्लॉगसाठी. तो मी ॲड करतो आहे या ब्लॉगमध्ये, ते तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर रिपब्लिक डेचा जो काय कार्यक्रम झाला सोसायटीमध्ये, त्याचे पण काही फोटोज, व्हिडिओ, 1-2 व्हिडिओ आहेत, ते पण मी ॲड करतो आहे. तर ते पण तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आणि हे बघा हॅपी छोटू बघा कसं झोपले. ही गॅलरीमधलीच त्यांची जागा आहे झोपायची, बसायची. तर असंच माझ्या व्हिडिओजला, माझ्या व्लॉग्सला, जे काय मी व्लॉग्स ठेवतो माझ्या
स्टेटसला यूट्यूब लिंक ठेवतो, ते बघितल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. आय नो तुम्ही करत असाल, बट तरीसुद्धा मी सांगू इच्छितो. आणि प्रेम देत राहा माझ्या ब्लॉग्सला, ठीक आहे. तर पुन्हा आपण भेटूया लवकरात लवकर माझ्या दुसऱ्या नव्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे. तर काळजी घ्या, व्यवस्थित राहा. बाय. हाय, आज मी तुम्हाला माझी गार्डनिंग दाखवणार आहे माझ्या बाल्कनीमध्ये. मी माझ्या सगळ्या झाडांना नावं दिलेले आहेत आणि मी त्यांच्याशी बोलते, नावं घेऊनच बोलते. आधी मी तुम्हाला सांगणार हे कसले कसले झाड आहेत. हे दोन्ही मनी प्लांट्स आहेत. मी यांना शॉर्ट फॉर्ममध्ये मनीच बोलते. हाय मनी. हे ओव्याचं झाड आहे. मी याचं नाव ओवी ठेवलं आहे. हे तगर आहे, त्याचं नाव तगी ठेवलं मी, तगी. याला असे व्हाईट फुलं येतात. आणि ही स्पायडर प्लांट आहे, याला स्पॅडी ठेवलं, स्पॅडी त्याचं नाव. हे झेड प्लांट आहे, त्याच्याला याला पण मी जेडी बोलते. हे बांबू ट्री आहे, त्याचं नाव मी बाबी ठेवलं आहे, बाबी. हाय बाबी. जेव्हा आपण झाडांवर बोलतो ना, तेव्हा त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि ते आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स देतात. मला काहीच करावं लागत नाही, मी फक्त याला महिन्यातून एकदा खत टाकते. त्याच्यानंतर ही तुलसी आहे माझी. याच्यात भरपूर 3-4 तुळशी लावलेल्या आहेत. हे कढी लिव्ज आहे, कढीपत्त्याचं झाड आहे, मी याला कढी बोलते. हे मिरचीचं झाड आहे, बघा याला किती मिरच्या आल्यात, खूप अशा मिरच्या आल्यात. आज मी काढणार आहे त्या मिरच्या, तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ दाखवतो. आणि हे शोचं झाड आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या घरात आलं होतं, खूप मोठं झालं ते. त्याचं नाव मी शोभी ठेवलं आहे. त्याच्यात एक पाटणी आहे, दुसऱ्या कुंडीत लावलेलं आहे. आणि हे स्नेक प्लांट आहे, याला मी स्नॅकी बोलते. इथं माझ्या मुलींनी लावलेलं आहे, ते पण येतं आहे. त्याला बारीक बारीक दुसरे झाडं यायला लागले. हे ॲलोवेराची झाडं यायला ॲली बोलते. हे 2 शोवी आणि 2 झाडं घरामध्ये आहेत माझे. ते पण स्पायडर प्लांट आहे, आपलं झेड प्लांट नाही ना, काय बरं, स्नेक प्लांट आहे. यांचे पण नाव मी स्नेकी ठेवलेलं आहे. हे एक स्नेक आहे, वेगवेगळ्या जातीचे स्नेक प्लांट आहेत. हे एक स्नेक आहे, इथे पण मी ठेवलेलं आहे. ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ बोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम